शेतकऱ्यांवरती अश्रुधुरांचा मारा केला जात आहे, रबरी गोळ्या सोडल्या जात आहेत आणि जे हे करतंय ते भाजपचं सरकार आहे आणि त्या सरकारचेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्या सोबत आहेत। पाशाजी शेतकरी नेते आहेत, शेतकऱ्यांवरती अश्रुधुरांचा मारा केला जात आहे, तुम्ही याचं समर्थन कराल का? एक मिनिट ऐकून घ्या। मी तिथं काय सिच्युएशन आहे मी तिथे जागेवर जाऊन पाहिलेलं नाही। नेमकं वाद कुणी तयार केलाय आणि ही वेळ का आणलेली आहे हे काही मी तिथे जाऊन बघितलेले नाही। पण तुम्ही मला शेतकरी नेता म्हणून जर विचारत असाल तर मी शेतकरी नेता म्हणून एक गोष्ट बघितली की मी आंदोलन खूप बघितलेले आहेत। मी काँग्रेसच्या काळातले आंदोलन बघितले तर रस्त्यावर आलं की एकतर दवाखान्यात पाठवायचे नाही तर जेलमध्ये पाठवायचे। माझ्या शरीरावर एकही अवयव नाही जिथे मी पोलिसाची काठी खाल्ली नाही आणि महाराष्ट्रातली एकही जेल नाही जिथे मी मुक्काम केलो नाही। पाशा पटेल आता का शांत आहेत की शेतकऱ्याला 6,000 रुपये कापसाचा भाव आहे, 4,000 सोयाबीनला भाव आहे, पाशा पटेलला खुर्ची मिळाल्यानंतर पाशा पटेल शांत झाले का? मी काय म्हणतोय तुम्हाला, मी हेच सांगतोय तुम्हाला की हे जे सगळे बेसिक प्रश्न आहेत ना, कसं असते लक्षात ठेवा। तुम्ही विरोधी पक्षात असल्यानंतर तुमचा आवाज दिल्लीच्या कानात जायचा असेल तर रस्त्यावर बसून आंदोलन करायचं असते आणि तुम्ही सत्तेत असल्यानंतर दिल्लीत बसलेल्या लोकांच्या कानात सांगायचं असते। माझी भूमिका बदललेली आहे। मी शांत नाही, मी प्रत्येक घटना ही माझ्या नेत्याच्या कानामध्ये घालायचं मी काम करतोय। त्याला मार्ग शोधायचं नेत्याचं काम आहे। तुमचे नेते तुमचं ऐकत नाही? अजिबात असं म्हणत नाही मी। एक गोष्ट लक्षात घ्या, दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या। एक म्हणजे आज सिच्युएशन कशी आहे सांगतो तुम्हाला मी। शेतकऱ्याला अधिकचं मिळावं वाटतंय, मला 2 पैसे जास्त मिळावं वाटतंय। हक्काचं मिळावं वाटतंय, हक्काचं मिळावं वाटतंय, 2 पैसे मिळावं वाटतंय मला शेतकऱ्याला, आणि खाणाऱ्याला वाटतंय की मला स्वस्त मिळावं वाटतंय। बरोबर आहे का? आता ह्याच्या दोघांमध्ये बॅलन्स करायचं काम सरकारचं असतंय, तर सरकारने हे बॅलन्स करायचं असतंय। एक गोष्ट माझ्या दृष्टीनं, माझी जर तुम्ही व्यक्तिगत पाशा पटेल म्हणून जर भूमिका विचारणार असाल तर खाऊ घालणाऱ्याला खाऊ घालावं लागणार आहे। फीड फॉर द फीडर। खाऊ घालणारा जर वाचला नाही तर खाणार काय तुम्ही? म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट जी झालेली आहे ना ती ही झालेली आहे की बेसिक बदल कुठं व्हावं लागणार आहे। मला सांगा, कांद्याच्या प्रश्नावर जर 3-3 राज्याचे सरकार जर पडत असतील तर या देशाचं दुर्दैव आहे की कांदा ही पोट भरायची वस्तू नाही, कांदा ही जिभेची चव बदलणारी वस्तू आहे आणि कांदा काही क्विंटलनं खात नाही, माणूस ग्रामनं खात आहे। हिंदू धर्मामध्ये तर 2-3 महिने कांदाच खाऊ नये असं GR काढलेलं आहे। त्याचे साईड इफेक्ट लई विचित्र आहेत। त्याच्यामुळे अशा कांद्याच्या संदर्भामध्ये जिभेची चव बदलणाऱ्या कांद्याचे भाव जर 5 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये जर झाले तर सरकार पडतात। ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ आता लोकांना समजून सांगावं लागणार आहे। मी आपल्या माध्यमातून राज्यकर्त्यांना आणि शहरातल्या खाणाऱ्यांना एक विनंती करणार आहे की अरे जास्त दिवस नाहीत, IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा रिपोर्ट आलेला आहे। पृथ्वीवर वाढलेल्या तापमानाचा परिणाम 2030 नंतर 40% गहू, 40% तांदूळ, 40% दूध आणि 40% मासे ह्याचं उत्पादन कमी होणार आहे। तापमान वाढीमुळे जर शेतमालाचं उत्पादनच जर कमी होणार असेल तर त्यावेळेस कुठलं आंदोलन करणार आहे? मिळेल त्या भावानं खावं लागेल, एवढंच नाही। सरकारला सांगतायत की तुम्ही शेतकरी? दोघालाही सांगतोय मी। का सांगतोय मी? खाणाऱ्याने सुद्धा 1 रुपयाची वस्तू 2 रुपये झाली म्हणून महाग म्हणून ओरडायचं नाही। सरकार प्रेशर मध्ये काय येतंय की खाऊ घालणारे कमी आहेत आणि खाणारे जास्त आहेत, आणि खाणारे उठून जर रस्त्यावर जर समजा बोंबलायला सुरुवात केली की महाग झालं तर सरकारने काय करावं? आणि म्हणून आता मला तुमच्या माध्यमातून खाणाऱ्याला सांगायचंय की अरे पिक्चरचं तिकीट 500 रुपयाला झालं तर तुम्हाला नाही वाटत यार, लिपस्टिक महाग झाली तर तुम्हाला त्याचं नाही वाटत, पावडर महाग झालं तर त्याचं नाही वाटत, तुम्हाला लागणाऱ्या महत्वाची गोष्ट काय? अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही। पण हे स्नो, पावडर, कपडे, चपला, गाड्या, घरं ह्याच्याशिवाय माणूस जगू शकतो। त्या गोष्टीवर जर तुम्ही लागेल तेवढे पैसे खर्च करणार असाल आणि खायच्या पैशावर जर तुम्ही जर बोलणार असाल, 5,000 रुपयाला प्लेट 5 स्टार हॉटेलमध्ये यार, गहू 2,000 रुपयाला क्विंटल आहे आणि राईस प्लेट 5,000 रुपये आहे। अरे खाणाऱ्याला थोडं तर वाटलं पाहिजे। खाणाऱ्याने खाऊ घालणाऱ्याकडे या द्वेष, आणि कांदा निर्यात बंदी करणाऱ्या, साखर निर्यात बंद करणाऱ्या, सोयाबीनच्या बाबतीत निर्यात बंदीच्या धोरणावर त्यांना काहीच वाटत नाही। मी काय म्हणतो ऐकून घ्या, सगळा दोष हा लोकांचाच। मला एक गोष्ट सांगायची, सरकार चालवणारा माणूस काय मानसिकतेमध्ये असतो की सगळ्या देशाला सारखा न्याय दिला पाहिजे,
मला आता लोकांच्या मानसिकतेची क्यू येते की छोट्या छोट्या गोष्टीवर लोकांनी आता रडायचं बंद करू नये. उद्या जर समजा 2030 नंतर जर समजा वाईट वेळ आली, वाईट किती वेळ येणार आहे आपल्या माध्यमातून सांगतो मी. तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन नावाचा जिल्हा आहे. या तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 960 मिलीमीटर पाऊस पडलाय, म्हणजे 3.25 फूट. म्हणजे जिथं सेंटीमीटरनं पाऊस मोजलं जायचं तिथं आता फुटानं मोजलं चाललंय. IPCCच्या रिपोर्ट प्रमाणे तापमान वाढ आणि कार्बन वाढमुळे जर समजा एक दिवसात 3.25 फूट पाऊस पडणार आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की आता तापमान वाढीचे परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला फार कष्ट करून तुम्हाला धान्य द्यावं लागणार आहे. अशा वेळेस तुम्हाला महाग झालं म्हणून ह्यांच्या विरोधात बोलणं किंवा शेतकऱ्याला मारायचं पाप करणं हे चालणार नाही. मला खाणाऱ्याला पहिली विनंती करायची, खाणाऱ्याला विनंती काय करायची की तुम्ही आता लाख रुपये दिले तर मिळणार नाही. रशियामध्ये जसं ब्रेडसाठी लाईन लागायची ना, तशी पर्यावरणामुळे कार्बन वाढीमुळे ही वेळ आपल्याकडे येणार आहे. जास्त दिवस नाहीत आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की 2-2 मिनिटाला तुम्ही धान्याचे भाव वाढले की कांद्याचे, त्यातल्या त्यात कांद्याचे भाव वाढले की रस्ता रोको करणे आणि चॅनलच्या समोर येऊन विरोधात बोलणे हे काम आता खाणाऱ्याने सोडून द्यावं लागणार आहे. तुमच्यावर अशी वेळ येणार आहे की ब्रेड घ्यायला लाईनी लागणार आहेत. हे जास्त दिवस नाही, हे 2-4 वर्षानंतर ही खेळ सुरू होणार आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की शेतकऱ्याला तुम्ही आता कटघऱ्यामध्ये हे करू नका. आणि जर खाणारे जर ओरडले नाही ना तर सरकार अलर्ट होणारच नाही ना. सरकारची इच्छा काय, दोघांनाही सांभाळायचं सरकारला. आणि सरकार तर या शेतकऱ्यांकडनं 80 कोटी लोकांना धान्य द्यायचं सांगतंय. सरकार जे 80 कोटी लोकांना धान्य देण्याची जाहिरात करते ते शेतकऱ्यांच्या जीवावर करते. मग शेतकऱ्यांच्या बाबत सरकारने झळ सोसली, सबसिडी दिली तर काय वाईट आहे? नाही, आता ऐकून घ्या. सरकार सुद्धा या गोष्टीवर अत्यंत अलर्ट आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारने सगळ्यात मोठं काय काम केलं मी तुम्हाला सांगतो की 3 कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये दिल्लीच्या भोवती जे वर्षभर आंदोलन चाललं, मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय आपणच परत घेतलेत असं मला कुठलं आठवत नाही. फक्त एकच कायदा असा आहे की ते निर्णय त्यांनीच केला आणि त्यांनीच परत घेतलं. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी मन मोठं करून हे कायदा परत घेतला. आणि हे कायदा परत घेताना मोदी साहेबांनी काय सांगितलं, माझ्या विरोधकांना हे कायदा समजून सांगायला मी अपयशी ठरलो म्हणून हे कायदा मी परत घेतोय. कायदा चुकीचा नव्हता, कायदा समजून सांगायला कमी पडलो म्हणून त्यांनी ते परत घेतलं. आणि परत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं मी आता एक कमिटी स्थापन करणार आणि त्या कमिटीमध्ये मी सगळ्या देशातल्या तज्ज्ञांना विनंती करतो अभ्यास करूत आणि 1 वर्षानंतर पुन्हा शेतकऱ्यासाठी काय करायचंय त्याचा आपण एकदा गांभीर्याने विचार करूत. तुम्हाला मी 3 गोष्टी सांगतो. 17 सप्टेंबरला खरं तर हे कायदा पास झाला होता, 17 सप्टेंबरला 2020ला. त्याच्यानंतर 29 नोव्हेंबर 2021ला हे कायदा मोदी साहेबांनी परत घेतलं आणि 12 जुलै 2022ला ह्याच्यावर एक कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्ये हे आंदोलन करणाऱ्या संघटनांना सांगितलं तुमची 3 प्रतिनिधी द्या. 4 राज्याचे सचिवांना घेतलं, 4 सचिव आणि संयुक्त मोर्चाचे 3 लोक आणि आम्ही 5 शेतकरी, आम्ही आयुष्यभर ज्यांनी आंदोलन केले शेतकऱ्याचे 7 शेतकरी प्रतिनिधी, 2 सहकारातले प्रतिनिधी, 1 कृषी मूल्य आयोगाचा सचिव आणि असे 20 माणसाची कमिटी स्थापन केली. 1 वर्ष झालं, 35 मिटिंगा झालेल्या आहेत. हे संयुक्त किसान मोर्चाचे जे नेते आहेत. तुमच्या 35 मीटिंग मध्ये काय ठरलं, अजून का निकाल आला नाही? तुम्ही मुद्दा पूर्ण होऊ देत नाही तुम्ही. अडचण ही आहे की 3 जे लोक संयुक्त किसान मोर्चाचे घेतले होते सरकारने ते एकदाही या बैठकीला आले नाहीत, या कमिटीमध्ये ते सहभागी झालेले नाहीत. मला एक गोष्ट म्हणायची आहे की तुम्ही लाख 10 लाख लोक रस्त्यावर घेऊन बसण्यापेक्षा जर सरकार तुमचं ऐकायचं असेल, काय तुमचं नेमकं प्रॉब्लेम आहे हे सांगायच्या ठिकाणी यावं लागेल का नाही? माणसं जमा करणं वेगळं आणि हे का शेतकऱ्याचं असंतोष आहे असं म्हणणं वेगळं आणि असंतोष कशामुळे आहे आणि ते कशा पद्धतीने संपल हे सांगणं वेगळं. हे सांगायच्या ठिकाणी हे संयुक्त किसान मोर्चाचे हे आंदोलन करणारे लोक का आले नाहीत असं माझा प्रश्न आहे. पाशाजी, आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी किती समित्या नेमल्या? स्वामीनाथन आयोगाच्या नावावरती स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्याच्याच शिफारशी लागू करा असं शेतकरी म्हणताय. त्याच्यावरती पुन्हा समिती नेमण्याची गरज आहे का? जर असेल तर मग भारतरत्न स्वामीनाथन आयोग यांना का दिला? 1 मिनिट ऐकून घ्या की स्वामीनाथन समिती म्हणजे पूर्णपणे आत्ता
ते नॅशनल हायवे आहे, शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असं त्याच्यामध्ये नाही. ऐकून घ्या, त्याचे पुढे अजून काही प्रश्न आहेत. प्रश्न जर समजून घ्यायचे असतील तर तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की माझ्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की आज काय व्हावं लागणार आहे. तर व्हावं असं लागणार आहे की आता मी तुम्हाला सोयाबीनचा प्रश्न सांगतो. सोयाबीन शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे का? 100% सोयाबीन शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे. आता ते असंतोष का तयार झालं? का तर हमी भावामुळं. आता हमी भाव किती आहे? 4,600. आता 4,600 आकडा कसा आला? एका परमेश्वराने सांगितलं का कुठून कोण ज्योतिषाने सांगितलं? हे आकडा आला त्याचं कारण आहे की देशामध्ये 10 राज्यामध्ये सोयाबीनचं पीक पिकतंय आणि त्या 10 राज्यांनी केंद्र सरकारकडे शिफारशी केलेल्या आहेत. त्या शिफारशी जेव्हा काढून बघितलं तर राजस्थानमध्ये 4,400 आहे, मध्य प्रदेशमध्ये 4,600 आहे, महाराष्ट्रामध्ये 6,776 आहे आणि कर्नाटकामध्ये 10,184 आहे. एका मालाचा भाव 4,000 आहे आणि 2 राज्यातल्या शिफारशीमध्ये 6,000चा फरक आहे. हे काय हास्यास्पद आहे का नाही? म्हणून सिस्टीम मध्ये बसणारे लोक, हे काही पुढारी करत नाहीत, हे सिस्टीम मध्ये बसणारे जे अधिकारी आहेत ना त्यांचे डोळे बंद आहेत का? त्यांनी एवढं मोठं डिफरन्स का आलं हे बघायला पाहिजे. या भारतातला पहिला शेतकरी नेता मी आहे की केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांना मी पत्र लिहिलेलं आहे आणि आता माझे मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आता पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला ह्या 10 राज्यातले शेतमाल भाव काढणारे किंवा केंद्राला शिफारस करणारी जी सिस्टीम आहे ती सिस्टीमच्या लोकांनी शिफारस कशी केलेली आहे त्याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यांची आम्हाला 2 दिवसाची मीटिंग घ्यायची. जर का समजा हे फरक जर खऱ्या अर्थाने याच्यातलं डिफरन्स जर कळलं की कोण्या राज्याने काय चूक केलेली आहे, नजर अंदाज केल्यामुळे झालंय का, चुकीमुळे झालंय का, अज्ञानामुळे झालंय का, मुद्दाम झालंय, एकदा कळू तर द्या. एकदा का MSPचा खरा आकडा समोर आला तर मग 2 गोष्टी होतील. 2 गोष्टी काय होतील? एक तर सरकारला त्या हमीभावानं खरेदी करावं लागेल किंवा हमीभावापर्यंतचे दर ठेवावा लागेल. आणि म्हणून माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट असेल, मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो मी पहिल्यांदा आणि त्यावेळेस मी आयात शुल्क वाढवून शेतकऱ्याला दर वाढवून देता येतं हे सांगितलं. यावेळेस पुन्हा मी दुसऱ्यांदा मी अध्यक्ष झालो, यावेळेस मी सांगितलं की आता दुसरा एक मार्ग आहे. ते मार्ग म्हणजे ह्या सगळ्या राज्यातले जे डिफरन्स आहे ते डिफरन्स काढून टाकावं तर शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. ही काही स्वामीनाथन आयोगामध्ये ही गोष्ट सांगितलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी आंदोलनातील हे जे आंदोलन सुरू आहे, तुम्ही नेते राहिलेले आहात, शेतकऱ्यांची समस्या माहिती आहेत, तुम्हाला याचं सोल्युशन काय वाटतं? माझं सोल्युशन एकच आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारचे केंद्रीय निवृत्त कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचा रिपोर्ट 2-1 महिन्यामध्ये येऊ शकतो. आम्ही 1 महिन्यामध्ये सादर करणार आहे. त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये ह्याचे सगळ्याचे उत्तरं तुम्हाला मिळतील, माझी खात्री आहे. का तर माझ्यासारखा 45-48 वर्ष मी शेतकऱ्यामध्ये जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जे जे प्रश्न सुचलेले आहेत, जे दिसलेले आहेत ते सगळे प्रश्न या कमिटीमध्ये मांडायचं मी काम केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या सगळे प्रश्न जर समजा धोरण ठरवणाऱ्याने जर बघितले तर मला असं वाटतं की 100% शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की या विषयावर नरेंद्र मोदी साहेबाचं किती स्पष्ट भूमिका आहे. मोदी साहेब काय म्हणतात? स्कूटर फिरवणं सोपं आहे, रेल्वे फिरवणं अवघड आहे. शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे रेल्वे सारखे आहेत, ते अवघड आहेत पण सोडवावं लागणार आहे. पाशाजी, राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हमी भाव देऊ. तुम्ही कसं बघता याच्याकडे? मी राहुल गांधी साहेबांना भेटलो काही नाही, परंतु त्यांचं जेवढं काही ऐकत होतं आजपर्यंत मला त्यांना पप्पू नाव वाटत नव्हतं. पण आता माझा संशय वाढला की त्यांना म्हणलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बाबा रे 70 वर्ष तुमचं सरकार होतं, तुमचा आजोबा, खापर पंजोबा, तुमचा वडील, तुमची आजी, हे सगळे 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 सत्तेत होते. त्या काळात सुटलं नाही, 70 वर्ष सुटलं नाही. आता 71व्या वर्षी मी सोडतो म्हटल्यानंतर कोण विश्वास ठेवणार आहे? आणि जर ह्याच्या स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात जर तुम्ही बोलणार असाल तर 2006 मध्ये हे आयोग तुमच्याकडे आलेला होता. 10 वर्ष तुम्ही बुडाखाली घेऊन बसलो, हे अभ्यास केला नाही, उघडलो नाही. 10 वर्ष ज्यांनी जे पेपर उघडलं नाही त्यांना आता ते पेपर सोडवतो म्हटल्यानंतर हसू येईल का नाही?
म्हणून काँग्रेसचं हे बिगडी प्रेम आहे, त्यांना ह्या विषयातलं काही कळत नाही, कळलं तरी ह्यांना काही घेणं देणं नाही. ते जर घेणं देणं असतं तर भाजपला ही संधीच दिली नसती. त्यांनी 2006ला जे रिपोर्ट आलं की लगे अभ्यास करून त्याच्यावर धनाधन प्रश्न सोडवले असते आणि हा देशातला शेतकरी रस्त्यावर मेला नसता. हे बघा, शेतकऱ्याचं शोषणाची सुरुवात नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान झाले, आम्ही असं म्हणतो की नेहरू नीतीचा परिणाम हे देशातल्या शेतकऱ्याचं शोषण आहे असं आम्ही म्हणत असतो. आणि त्यांचा पुढचा शेवटचा जर नातू जर म्हणणार असेल की आम्ही ते प्रश्न सोडू, तर बाबा पहिले एक काम कर ना, हे पहिलं का 70 वर्ष तुझ्या हातात सत्ता होती त्यावेळेस का फेल झालं हे जरा बघायला पाहिजे असं मला वाटतंय. आशाजी, राज्यसभेच्या उमेदवार जाहीर झालेले आहेत. 6 जागांसाठी निवडणूक होती, त्यापैकी पूर्वाश्रमीचे 4 नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये मिलिंद देवरा असो, अशोक चव्हाण असो. काय वाटतं की एक मूळ भाजपचा कार्यकर्ता म्हणून वाईट वाटतं? एक गोष्ट लक्षात घ्या की सरकार चालवणं ही वेगळी प्रक्रिया आहे. हे तुम्ही मला सांगा, अशोक चव्हाण जेव्हा विरोधात होते त्यांच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध टीका करणारे तुम्हीच, आता सोबत आल्यानंतर मांडीला लावून बसणारे तुम्हीच. नक्की सरकार कोणाचं समजायचं जनतेने? मी काय म्हणतो, सरकार चालवणं हे एक वेगळं शास्त्र आहे, हे एक वेगळं केमिकल आहे. हे सरकार चालवणाऱ्यालाच कळतं. ज्यांच्या हातात स्टिअरिंग आहे त्याला आपण, म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्याला एक सिक्सर हाण रे स्टेडियममध्ये बसून बोलायचं नसतं साहेब. तिथं पिच कसं आहे, बॉल कसा आलाय, कसं ठोकावं लागेल ते त्याला कळत असतं ना, त्याला म्हणून तर आपण त्याची निवड केलेली आहे. महादेव भंडारीच्या मुलांनी जी टीका केली आहे त्यांना कळत नाहीये. मी काय म्हणतो, सरकार चालवताना कोणाची गरज आहे ते सगळ्या गरज असलेल्या लोकांना घेऊन सरकार चालवलं जात असतं. ते पक्षप्रमुखाला सांगायचं नसतं, ते तुमचं माझा अधिकार नसतो. पण जनतेमध्ये एक रोष आहे. अजित पवारांवरती तुम्ही टीका केली, ते तुमच्या सोबत आहेत. आता मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यासारख्या नेत्यांना तुमचे मित्रपक्ष असो किंवा तुम्ही सोबत घेतात. जनतेने काय समजायचं, आणि तीही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये? मी परत तुम्हाला हे सांगू इच्छितो की बघा, टीम निवडायचा अधिकार हे कॅप्टनचा असतो, त्याला विजय प्राप्त करायचा असतो. विजय प्राप्त करण्यासाठी या टीममध्ये कोण्या खेळाडूची गरज आहे, तो टीमचा नायकच ठरू शकतो. ते तुम्ही मी नाही ठरवू शकत. ते असलं काही बोलायचं नसतंय. टीम जर जिंकायची असेल तर त्या टीमच्या नायकाला कळते की कुठला खेळाडू असला पाहिजे, बॉलर कोण असला पाहिजे, बॅट्समन कोण असला पाहिजे, ते झेल घेणारा कोण असला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत असतात. म्हणून तो विषय त्यांचा राखीव विषय असतो. त्या विषयावर आपल्यासारख्याने बोलू नये असं मला वाटतं. टीम विजयी होण्यासाठी एक शेवटचा प्रश्न. इतके वर्ष आंदोलन केलंय, शेतकऱ्यांच्या विरोधात असे सुळे लावलेले, काटेरीही केलेले, गोळ्या घातलेल्या, महाराष्ट्रातही घातल्या, पण अश्रुधुरांच्या नळकंड्या, असं कधी पाहिलं? 7 लेयरची सुरक्षा व्यवस्था शेतकऱ्यांच्या विरोधात. एक गोष्ट लक्षात घ्या की समोर माणूस कुण्या तयारीने येऊ लागले त्याच तयारीनं आपण बी जायचं असतंय. हे जर गांधीच्या मार्गाने आले असते तर सरकार बी गांधीच्या मार्गाने गेलं असतं. समोरचं येणारा काय तयारीने येऊ लागले त्याच तयारीने त्याला शेतकरी गोडसेच्या मार्गाने आले का? मी असं अजिबात म्हणत नाही. मी काय म्हणतो ऐकून घ्या, सरकार जी तयारी करते ते आंदोलकाची मानसिकता आणि भूमिका बघून करत असते. त्याच्यामध्ये मला काही नवल वाटत नाही. हे होते पाशा पटेल यांनी आपल्याशी सविस्तर शेतकरी प्रश्नावरती महाराष्ट्राच्या बातचीत केलेली आहे. आता त्यांनी काही सूचना केंद्र सरकारला सुचवलेल्या आहेत. ते सध्या सरकारमध्ये असतानाच सरकारशी लढताना पाहायला मिळत आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना पाहायला मिळत आहेत. ते त्यांची बाजू भक्कमपणे आपल्याशी बोलताना मांडताना पाहायला मिळाले. कॅमेरामन विकास, शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.